दिल्लीमध्ये शिवसेना नेत्यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची व्यंकय्या नायडूंकडे शिवसेना नेत्यांनी मागणी केली आहे। शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, खासदार अरविंद सावंत, दिवाकर रावते यांनी भेट घेतली आहे। कर्जमाफी राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याचं नायडूंकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भात भेटायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटा, असं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शिवसेना नेत्यांना सुनावलंय। संसद परिसरातील व्यंकय्या नायडू यांच्या कार्यालयात शिवसेना नेत्यांनी त्यांची भेट घेतली। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला रिपोर्टर सुमेध बनसोड आता आपल्यासोबत आहे। सुमेध, शिवसेना नेत्यांनी व्यंकय्या नायडूंची जी भेट घेतली, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे, काय मागण्या करण्यात आल्या आणि त्याला नायडूंनी नेमकं काय उत्तर दिलं आहे? मग दिवाकर रावते, अरविंद सावंत आणि श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ गेलं होतं। सर्वप्रथम महाराष्ट्रातले जे कर्जबाजारी शेतकरी आहे त्यांची कर्जमाफी माफ करावी, त्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली। व्यंकय्या नायडू नगर विकास मंत्री जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक झाली। जवळपास 12:15च्या सुमारास ही बैठक झाली। मात्र कर्जमाफीचा हा सर्वस्वी अधिकार जो आहे तो राज्य सरकारला आहे, त्यामुळे जर कर्जमाफी हवी असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटावं असं स्पष्टीकरण नायडूंकडून करण्यात आलं। विशेष म्हणजे शनिवारी मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांसह दिल्लीतच वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन यांची भेट घेतली। एक कर्जाची रक्कम जी आहे ती ओव्हरड्यू झाल्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट लिमिट मधनं काही शेतकरी बाहेर झाले, त्यामुळे त्यांना आगामी कर्ज मिळणार नाही, त्यामुळे कर्जमाफी करावी अशी मागणी शनिवारी मुख्यमंत्र्यांनी देखील केली होती। मात्र इन्स्टिट्यूशनल क्रेडिट लिमिटच्या बाहेर जाऊ देणार नाही शेतकऱ्यांना अशी योजना जी आहे ती केंद्राकडनं लागू करण्यात येईल, त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक होतं। मात्र कुठे ना कुठे शिवसेना जी आहे ती संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळावी आणि त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी घेऊन ठेवलेली आहे। अगदी खरं, अशी मागणी पूर्वीपासून शिवसेना करते आहे, पण मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की हा विषय जो आहे तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे, त्यामुळे पण आता नायडूंनी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बोलायला सांगितलं। त्यामुळे या मागणीचं नेमकं काय होतं, मुख्यमंत्री या संदर्भात काही पुढाकार घेऊन केंद्र सरकारशी चर्चा करून यावर काही तोडगा काढतात काय बघावं लागेल। थँक्यू सुमेध या सगळ्या अपडेट्सबद्दल।